नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या रिॲक्टच्या सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्ट राउटर सेटअप केला होता. या व्हिडिओमध्ये आता आपण एरर पेजेस कशी हँडल करायची ते आपण बघणार आहोत. म्हणजे आपण आपल्या कुठल्याही पेजवर गेलो आणि जर तो रूट त्याला सापडला नाही, जसं की XYZ आहे, XYZ त्याला माहीत नाही आहे, तर अशा वेळी हा रूट कसा हँडल करायचा आणि ग्रेसफुल एरर कशी दाखवायची हे आपण बघूया. सो मी कोडमध्ये परत जातो आणि कोडमध्ये SRC मध्ये ना एक नवीन फाईल बनवतो. त्याला नाव देतो एरर डॅश पेज डॉट JSX. ठीक आहे, एरर डॅश पेज डॉट JSX हे मी या फाईलला नाव दिलेलं आहे. आता इथं कॉन्स्ट एरर पेज, ठीक आहे, आणि खाली एक्सपोर्ट डिफॉल्ट एरर पेज. आता हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता या फंक्शनमध्ये आपल्याला अर्थातच आपल्याला काहीतरी रिटर्न करायचं आहे. ठीक आहे, त्या रिटर्नमध्ये आपण लेट्स से असं करूया, div id इक्वल टू एरर पेज. ठीक आहे, या div मध्ये आपण काही वेगवेगळ्या गोष्टी टाकूया. सो फॉर एक्झाम्पल येस, लेट्स से H1404 आणि पेज नॉट फाउंड. ठीक आहे, या गोष्टी आपण काय केल्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. पण आपल्याला काही गोष्टी अजून टाकायच्या आहेत, जसं की आपल्याला एरर मेसेज काही दाखवायचा आहे, अजून की स्पेसिफिक एरर मेसेज काय आहे, आणि प्लस हे एररचं पेज आपल्याला काय करायचं आपल्या राउटरमध्ये टाकावं लागेल, जेणेकरून राउटरला कळेल की मला एरर काही आली तर हे एरर पेज दाखवायचं आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, इथं सॉरी जिथं मी रिटर्न केलं आहे त्याच्यावर इथं आपल्याला कॉन्स्ट एरर इक्वल टू हा एक हुक आहे, यूज राउट एरर. हा रिॲक्ट राउटर मधला काय आहे, एक बिल्ट इन हुक आहे, यूज राउट एरर. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, इथं खाली आपण एरर ऍक्च्युली दाखवू शकतो पॅराग्राफ मध्ये. कर्ली ब्रेसेस मध्ये इथं एरर डॉट स्टेटस टेक्स्ट किंवा और एरर डॉट मेसेज, जी कुठली की असेल ती काय कर दाखव इथं, असं आपण सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युली आपल्याला हे एरर पेज आपल्या राउटरमध्ये टाकावं लागणार आहे. सो मी इथं राउटरमध्ये जातो आणि राउटरमध्ये जिथं माझं इलेमेंट होम आहे तिथं मला काय करायचं आहे, मला हे एरर इलेमेंट टाकायचं आहे. सो एरर इलेमेंट एरर पेज, एरर पेज अर्थातच मला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, आता आपण हा कोड रन करून बघूया काय होत आहे. आता इथं बघू शकता तुम्ही की 404 पेज नॉट फाउंड अशी एरर आली. सॉरी, द पेज यू आर लुकिंग फॉर डज नॉट एक्सिस्ट आणि नॉट फाउंड. म्हणजे जी बाय डिफॉल्ट एरर येत होती त्याला आपण आपल्याला जी एरर हवी आहे, जो एरर मेसेज हवा आहे, त्याने आपण काय केलं ते केलं. सो PQR केलं तरी तसंच होईल. आणि जर मी होमवर गेलो तर होम माझं व्यवस्थित येईल या ठिकाणी, आणि जर मी अबाउटवर गेलो तर मला अबाउट सुद्धा या ठिकाणी येईल. पण मला आता अजून एक इश्यू टॅकल करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेबसाईटवरती काहीतरी ग्लोबल एलिमेंट्स असतात, जसं की माझा हेडर असतो, लोगो असतो, त्याच्यावरती मेनूच्या लिंक्स असतात, काही फुटर असू शकतो. ठीक आहे, या गोष्टी आपल्या काय असतात असू शकतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्या ह्याच्यामध्ये मला जर मेनू टाकायचा असेल तर होम कॉम्पोनंटमध्ये मला वेगळा टाकावा लागेल, अबाउटवरती वेगळा टाकावा लागेल. आता हे कसं हँडल करायचं, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला एक रूट कॉम्पोनंट आपल्याला काय करावा लागेल, तयार करावा लागेल. सो तर रूट कॉम्पोनंट आपण कसा तयार करायचा, सो राउट्स मध्ये मी एक नवीन फाईल बनवतो, त्याला नाव देतो रूट डॉट JSX. सो रूट डॉट JSX ही मी काय केली, फाईल या ठिकाणी बनवली. इथं आपण काय करूया, कॉन्स्ट रूट नावाचा आपण एक
फंक्शन बनवूया, ठीक आहे, आणि ते काय करूया, एक्सपोर्ट डिफॉल्ट रूट, ठीक आहे. इतकं आपण केलेलं आहे. सो आता आपण हे काढून टाकतो, हे बाय डिफॉल्ट तयार झालेलं आहे. सो मला हे नको आहे. सो div आयडी पण याला द्यायची गरज नाही आहे. सो ह्याच्यामध्ये ना आपल्याला या div मध्ये आपल्याला काय करायचं, मी एक आउटलेट नावाचं एक कॉम्पोनंट आणतो. आता आउटलेट हा बाय डिफॉल्ट रिॲक्ट राउटर मधला एक काय आहे, कॉम्पोनंट आहे, ठीक आहे. आणि या आउटलेटच्या वरती मी काय करतो, मी एक लिस्ट बनवतो, होम, त्यानंतर अबाउट, ठीक आहे. मी अशा काय केल्या, लिंक्स बनवल्या की थोडक्यात काय, ही जी UL आहे ही प्रत्येक कॉम्पोनंट वरती ऑपअप वरती रेंडर होईल आणि त्याच्या खाली मग होम कॉम्पोनंट येईल, त्याच्या खाली अबाउट कॉम्पोनंट येईल, वगैरे वगैरे. या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या. पण आता काय करायचंय आपल्याला, आता हा रूट कॉम्पोनंट जो आहे तो आपल्याला ऍक्च्युली वापरायचा आहे. सो मी परत काय करतो, मी router.js मध्ये जातो, ठीक आहे. मी इथून आत्ता माझा अबाउट काढून टाकतो, ठीक आहे. सो पाथ माझा जिथं स्लॅश आहे तिथं इलेमेंट होमच्या ऐवजी ना मी आता रूट इलेमेंट देतो, ठीक आहे. मी काय करतो, रूट इलेमेंट देतो. एरर पेजच ठेवायचं आहे मला, पण ह्याच्या खाली मी काय करतो, चिल्ड्रेन टाकतो. आता चिल्ड्रेन हा पण एक ॲरे आहे. या ॲरे मध्ये परत माझे काय येतात, ऑब्जेक्ट्स येतात, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय येतात, माझे ऑब्जेक्ट्स येतात. सो स्पेलिंग चुकलंय माझं. चिल्ड्रेन ॲरे मध्ये काय येतात, ऑब्जेक्ट्स येतात, कॉमा राहिलाय, ओके. सो पहिला ऑब्जेक्टचं काय असतो, पहिला असतो पाथच असतो, ठीक आहे. पाथ स्लॅश इलेमेंट होम. दुसरा आपण हे टाकूया, त्याचा पाथ अबाउट आणि इलेमेंट अबाउट, ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी काय केलं की एक स्लॅश नावाचा पाथ बनवला जो माझा रूट होमचा पाथ आहे, पण त्याला मी काय दिलं, रूट हे एलिमेंट असाइन केलं. मी त्याला होम हे एलिमेंट असाइन केलं नाही. आणि त्याच्यामध्ये परत मी चिल्ड्रेन टाकले आणि त्या चिल्ड्रेन मध्ये परत मी काय ऑब्जेक्ट्स टाकले, पाथचे ऑब्जेक्ट्स टाकले. सो पहिला जो स्लॅश आहे, जो नुसता स्लॅश असेल त्याला होमच दाखव, जर स्लॅश अबाउट झाला तर अबाउट दाखव. पण होम आणि अबाउटच्या वर कायम ही लिस्ट काय दिसेल, आपल्याला आलेली दिसेल. सो आता जर आपण आपल्या ह्याच्यात गेलो तर बघा तुम्ही, होम वरती अबाउट वरती बघा, होम आणि अबाउट बाय डिफॉल्ट आलं. तसंच जर मी होम वर गेलो तर होम वर पण बघा, होम आणि अबाउट काय झालेलं आहे, बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे. सो ज्या ज्या वेळी मला असं हवं असतं की माझा एक काहीतरी ग्लोबल लेआउट आहे, त्या ग्लोबल लेआउट मधल्या एका छोट्या पार्ट मध्ये मला डेटा माझा बदलता, माझ्या काय नवीन नवीन पेजेस माझी लोड झाली पाहिजे, तर अशा वेळी आपल्याला एक रूट कॉम्पोनंट बनवावा लागतो. आणि त्या रूट कॉम्पोनंट मध्ये आपल्याला आउटलेट द्यावं लागतं. आणि त्या आउटलेट मध्ये मग काय होतात, हे चिल्ड्रेन जे आहेत हे काय होतात, येत जातात, ठीक आहे. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एरर पेज कसं करायचं ते पाहिलं, आपण रूट कॉम्पोनंट आणि आउटलेट कसं वापरायचं ते पाहिलं. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण लिंक्स कशा ऍड करायच्या, पॅरामेट्रिक इनपुट्स कसे द्यायचे, या गोष्टी आपण बघणार आहोत. तर क्लिक स्किल्सच्या आपल्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.